वहिनी, एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं. अमृता वहिनीचा चेहराही माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीये. शर्मिष्ठा, मला ना सारखं सारखं तेच आठवतंय ग. शर्मिष्ठा, अक्षय भाऊजी सगळ्यांसमोर अमृताला म्हणाले की मी तिला स्पर्शही केला नाही. काय वाटलं असेल ग अमृताला? पण हे सगळं जर माझ्या बाबतीत घडलं असतं ना, तर मला नाही माहिती मी काय केलं असतं. पण अमृताच्या बाबतीत आज जे काही घडलंय ना, ते खूप भयंकर घडलंय. शर्मिष्ठा, मला नाही माहिती, पण ना मला हे सगळं अनंताबरोबर पण शेअर करता येत नाहीये ग. आता अनंता रोजच्या सारखा माझ्या जवळ आल्यावर, पण खरंच आपण आपल्या नवऱ्याला, भावाला, दीराला, मित्राला ओळखतो असं वाटतं आपल्याला. पण एका क्षणात ते कधी अनोळखी होतात ना, हे नाही कळत. वहिनी, अमृता वहिनीने काय काय केलंय दादासाठी, आणि तो तिला सोडून गेला कियाराकडे. खूप एकटी पडलीये ती. वहिनी, आपण जाऊयात का तिच्याकडे? हो शर्मिष्ठा, आपण जाऊया. आपण तिचं थोडं तरी दुःख वाटून घेऊ शकतो ना. चल जाऊ. बरं अनंत, ऐका, तुम्ही सुद्धा ऐका. याच्या पुढे अक्षयची जबाबदारी तुझ्यावर आहे. हा, कसं आहे अनंता, अक्षयकडे नोकरी छोकरी आहे, पण पैसा, छप्पर आणि जेवण त्याच्याकडे नाहीये. ते जर तू त्याला दिलंस ना, तर तो या घराची पायरी सुद्धा चढणार नाही. बरोबर. नाही, एक मिनिट. मी त्याला जेवण वगैरे सगळं देऊ शकतो, पण छप्पर नाही. अरे पण ती प्रॉपर्टी तुझीच आहे ना. आई, ती प्रॉपर्टी माझीच आहे, पण हे अक्षयला माहित नाहीये आणि त्याला कळता कामा नये. मी कितीही काळजी घेतली ना, तरी अक्षयला ती 100% कळेल जर तो तिथेच राहिला तर. हा मुद्दा बरोबर आहे. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातल्यांपैकी जर अक्षयला शोधायला कोणी गेले आणि ते जर तिथे बंगल्यावर पोहोचले, तर अक्षयला आसरा कोणी दिला हे शोधण्याचा ते नक्की प्रयत्न करतील. आणि त्यांना जर कळलं ना तो बंगला माझा आहे, तर मग आपण तिघे गेलो 12च्या भावात. हेही बरोबर आहे माझ्या सोन्या. तो दुसरं काही देऊ शकतो, पण छप्पर नाही देऊ शकणार. काय झालंय अक्की? कम ऑन यार अक्की, जे झालं ते झालं आता. फॉरगेट इट. तू आता माझ्याजवळ आहेस ना. That's what is important now. चल, cheer up now. Smile. Smile. नाही यार, हे इतकं सगळं सोपं नाहीये. ज्या पद्धतीने हे सगळं घडलं ना, मग त्रास होतोय मला. मी नाही हे सगळं इतक्या लवकर विसरू शकत आणि त्यातून बाहेर पडून नॉर्मल वागू शकत. थोडा वेळ लागेल मला. शिवाय अमृताबद्दल पण खूप वाईट वाटतंय मला. मग काल आज तिला सोडून? कारण मी तुझ्यावर प्रेम करतो. कम ऑन यार क्यू. किती सहन केले तिने माझ्यासाठी, आपल्यासाठी. जे काय केले तिने इनक्रेडिबल आहे. ते कोणी करत नाही. त्यात आपण ज्यासाठी हे सगळं केलं ना,
ते मिळालंय आपल्याला. आपण आज एकमेकांच्या बरोबर आहोत. तिच्या पदरात काय पडलं? काय रे अक्की, हे सगळं आपल्याला नंतर पण बोलता येईल ना. एक तर इतके दिवस तू तिच्या जवळ होतास, आता तू माझ्या जवळ आलास आणि अजूनही तिच्याबद्दलच बोलतोयस. कियू यार, फक्त तिच्याबद्दलचा मुद्दा नाहीये, म्हणजे तो पण मुद्दा आहे, पण फक्त तोच मुद्दा नाहीये. इतर 50 विषय डोक्यात चालू आहे यार माझ्या. आयडियली आता माझ्या डोक्यावर छप्पर नाहीये, तुला पण घर नाहीये. माझ्याकडे फक्त नोकरी आहे माझी. आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे तुझं आणि माझं लग्न झालंय कोणा तिसऱ्याच माणसाबरोबर. त्या व्यक्तीबरोबर डिवोर्स घेतल्याशिवाय आपण लग्न करू शकत नाही, हे तुला कळतंय का? आणि मला ना यार हे असं पाळण्याचा, लपून छपून जगण्याचा कंटाळा आलाय. आता नको. मी एवढं सगळं करून बाहेर पडलोय ना, आता मला तुला घेऊन उजळ माथ्याने वावरायच्या समाजात माझी बायको म्हणून. I love you यार अक्की. I seriously love you. लव्ह यू टू. अरे ह्या दुष्काळात 13वा महिना. काय झालं? आनंदचा मेसेज आलाय. आपल्याला उद्याची जागा सोडावी लागणार आहे. काय? हो, त्याने आपल्यासाठी 2 दिवसांकरता जागा मॅनेज केली होती. सगळी गडबडच होते यार. म्हणजे आता आपल्याला आपल्या जवळचे पैसे नीट जपून ठेवून योग्य काहीतरी प्लॅनिंग करावं लागणार आहे. You know what? Doesn't matter. तू माझ्या बरोबर आहेस ना? Then anywhere is heaven with you. आय नो. आता शांत झोप काढ. उद्या सकाळी बोलू.